महिला सक्षमीकरण मेळाव्याच्या निमित्तानं आपले मनोगत व्यक्त करतात पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी आघाडीच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा, शिरूर पंचायत समितीच्या माजी सभापती आदरणीय मोनिकाताई हरगुडे यांना विनंती करतो आपण आपल्या मनोगत भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात। राहिलेल्या सगळ्यांचं जागेवरती स्वागत होईल। आदरणीय आपल्या सर्वांच्या लाडक्या महिला बाल कल्याणच्या मंत्री आदरणीय आदित्यताई तटकरे, आपले सर्वांचे व माझे दैवत आदरणीय साहेब, आपले मार्गदर्शक आदरणीय दादा, आपल्या मार्गदर्शिका आदरणीय किरणताई, उपस्थित सर्वच मान्यवर बंधू भगिनींनो, आज खरं तर आपण सर्वजण महिला सक्षमीकरण मेळावा ह्या निमित्त जमलेलो आहोत। प्रथमतः मी आपल्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करते। सक्षमीकरण हा शब्दच आपल्या आंबेगाव तालुक्यासाठी काही नवा नाही, कारण की साहेबांनी त्यासाठी आपण पाहिलं असेल खूप वर्षापासून प्रयत्न केलेले आहेत। आणि त्याचं एक उदाहरण म्हणून मी नेहमी सांगते की आज मी जी काही इथे उभी आहे आणि एकदम कॉन्फिडेंटली तुमच्यासमोर बोलत आहे, हे आदितीताई फक्त आणि फक्त साहेबांमुळे। कारण की माझं एक एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगते। ॲक्च्युली साहेबांची आणि माझ्या माहेरची खूप आधीपासूनची ओळख, आणि साहेब नेहमी तिकडे यायचे। आणि माझं 10th झाल्यानंतर मला ॲडमिशन घ्यायचं होतं आणि त्यासाठी मला सायन्स स्ट्रीमला जायचं होतं। आणि त्या वेळे माझ्या चुलत्यांनी व आजोबांनी साहेबांचा संपर्क साधला आणि सेंट मिराजमध्ये ताई माझं ॲडमिशन करून दिलं। आणि मग मी त्याच्यानंतर सायन्स करून BCS आणि MCA केलं। पण तिथं ॲडमिशन करण्यासाठी साहेबांचा खूप मोलाचा वाटा होता। आणि ते सगळं करत असताना आज जी कॉन्फिडेंटली ते बोलू शकते, तर मी माझं भाग्य समजते की आज मला तुमच्या सगळ्यांसमोर साहेबांचं खरंच मनापासनं आभार मानायचेत। साहेब, त्यावेळेस तुम्ही मला सहकार्य केलं आणि मी आज एवढ्या उच्च पदावर तुमच्या आशीर्वादामुळे पोचलेली आहे, म्हणून मनापासून मी आपलं आभार व्यक्त करते। दुसरं सांगायचं झालं तर सक्षमीकरण हे खरं तर अलीकडे आपण पाहतो की आपल्या जे सरकार आहे अलीकडे महिलांना फार आगळं वेगळं महत्त्व दिलेलं आहे। आपण पाहिलं आदितीताईंनी आत्ताच विधानसभेच्या आधी खूप स्कीम्स वेगवेगळ्या प्रकारच्या काढल्या, त्यामध्ये लाडकी बहीण ही खूप गाजली। आणि ताई, मला सांगायला खूप आनंद होतो की जवळजवळ जास्त म्हणता तर 50% आरक्षण जरी महिलांचं असलं तरी त्यांनी सिद्ध करून दाखवलं की वोटिंग करून की आम्ही 100% आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे। आणि त्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी विधानसभेमध्ये आपल्या सगळ्याच कॅन्डिडेट्सला सगळ्याच वेगवेगळ्या विभागामध्ये आपल्या सगळ्या उमेदवारांना मोठ्या प्रचंड मताने विजयी करून दिलं। ह्याबद्दल मी आपलं सर्वांचं पक्षाच्या वतीने आभार व्यक्त करते। ॲक्च्युली बोलण्यासारखं खूप काही आहे, पण माझ्यानंतर बरेच मान्यवर इथे बोलणार आहेत, म्हणून मी जास्त काही बोलणार नाही। पण जाता जाता एवढंच सांगेल की आपण पाहिलं असेल की आपले साहेब हे नेहमी आपल्यासाठी तत्पर असतात, 24/7 आपल्यासाठी काम करत असतात। साहेबांचा स्वभाव मला म्हणजे खूप वेळा असा अनुभवायला आला की आपण सगळ्यांनी एक प्रॉवर्ब माहिती असेल किंवा ऐकलं असेल की ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स, म्हणजे बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवणं हे साहेबांना फार आवडतं। आणि आपण सगळ्यांनी हे अनुभवलं पण असेल, म्हणून साहेबांच्या कामाला तर तोडच नाही। त्याचबरोबर दादासुद्धा आपल्या प्रत्येक वेळेस काही जरी अडचणी असल्या तरी प्राधान्याने महिलांना पुढाकार घेऊन आपल्या ज्या काही अडचणी असतात त्या सॉल्व्ह करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात। मी त्यांचंसुद्धा आभार व्यक्त करेल। आणि जाता जाता एवढंच सांगेल की आपण महिला भगिनी हे कायम आपल्या संसारात आपल्या सगळ्या फॅमिली लाईफमध्ये खूप बिझी असतो, पण अशा मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्व एकत्र येतो, आपले सुखदुःख शेअर करतो। आपण सकाळपासनं आपल्या डेली रूटीनमध्ये बिझी असतो, पण हेच एक माध्यम असतं की आपल्याला बाहेरची दुनिया करती, माणसं करतात, विविध योजना आपल्यापर्यंत पोचतात। म्हणून आपण आत्ता जरी आपण इथे सगळेजण बसलो असेल तरी मला माहिती आहे की इथल्या बऱ्याच महिला आता विचारत असतील की घरी जायचं आहे, जेवण करायचं आहे, अमुक करायचं आहे, तमुक करायचं आहे, पण आपण हे नेहमीच करत राहणार आहे। म्हणून आपण आपल्या स्वतःसाठी पण थोडासा वेळ दिला पाहिजे। आणि स्पेशली आज या मेळाव्याच्या निमित्ताने एवढंच सांगेल, हा विषय इथं नाही आहे पण तरी पण मला असं सांगूशी वाटला की आपण हेल्थकडं
प्राधान्याने लक्ष दिलं पाहिजे, कारण की आपण आपल्या फॅमिलीचा बॅकबोन आहे. आपण हे सगळं करत असताना आपण पण जर हेल्दी असेल तरच आपली फॅमिली वेल्दी होऊ शकते. म्हणून आपण आपल्या हेल्थकडं पण लक्ष द्यावं. आता फार काही बोलत नाही, वेळ जास्त झालेला आहे, म्हणून ह्या ठिकाणी थांबते. सर्वांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बी हेल्दी, बी स्ट्रॉंग अँड ऑल दी बेस्ट फॉर फ्युचर. थँक्यू.